देवा काळजी रे. 9. इवान आज घरी पोचला तेव्हा खूप खुश होता. आज कितीतरी दिवसांनी तो मोकळा श्वासा घेत होता. आपण वाईट नाही आहोत ह्या भावनेनेच तो सुखावत होता. त्याच्यापासून त्याच्या परिवाराला धोका नव्हता. तो त्यांची काळजी करतो आणि करत राहणार. इवानच्या चेहऱ्यावरचे ते रिलॅक्स भाव बघून त्रिशिका त्याला बोलावतात. तो वळून त्यांच्याजवळ जाऊन बसतो. कसा होता आजचा दिवस. त्या त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याचे केस मागे करतात आणि त्याच ते कपाळावरचं चंद्रकोर गंध उठून दिसलं. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघून चित्रा म्हणते, वाहिनी आज तर स्वारी खूपच खुश आहे. काय काकू तू पण ना. इवान आपलं हसणं अवारण्याचं बघतो. चित्रा त्याच्यासाठी काहीतरी गोड बनवण्याचा बेत करते. इवान आणि प्रिशाच्या होणाऱ्या जवळीकमुळे बेला आतून दुखावली होती. लहानपणापासून तिने इवानमध्ये आपला जोडीदार बघितला होता. त्याचा प्रिशाकडचा झुकाव त्यामुळे तिला सहन होत नव्हता. त्यात तिने बोटात घातलेली अंगठी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अंगठी एकदा बोटात घातल्यावर तिला ती काढताही येत नव्हती. ती अंगठी घातली की बेलावर वेगळंच भूत स्वर व्हायचे. तिच्यातली असुरी वृत्ती तिच्यावर हावी व्हायची. अशातच आज सकाळपासून तिचं लक्ष त्या बॉक्सकडे जात होतं जो त्यांना तुंबाडला मिळाला होता. काही होते जे ते तिला तो बॉक्स उघडायला सांगत होते. सर्वांनी ठरवलं होतं जे काही आहे ते सर्वांनी एकत्र शोधायचं. पण कदाचित कोणीच ते अनुभव परत घेऊ इच्छित नव्हते. कोणी त्या बॉक्सचा विषय काढत नव्हतं. बेलाने तो बॉक्स आपल्या हातात कधी घेतला तिला माहीत नव्हतं. तिच्या कानात तिला फक्त ऐकू येत होते, तुझ्यासाठी आहे हा बॉक्स बेला, उघड. अजूनही तिच्यातली बुद्धी जागरूक होती. ती स्वतःला प्रश्न करत होती, पण बाकी कोणी नाही माझ्यासोबत. ही अंगठी जशी तुझी आहे तसंच हा बॉक्स ही तुझ्यासाठी आहे. तुला शोधत आला आहे तो तुझ्याजवळ. इतर कोणाचा काही संबंध येत नाही. वायाची झुळूक तिच्या कानात फुसफुसून गेली आणि बेलाचे डोळे चमकले. ती स्वतःला एक क्षण आरशात बघते. तिच्या चेहऱ्यावर एक विकृत स्माईल होती. ती त्या बॉक्सला एक नजर बघते. मनात कुतूहल हावी होऊ लागतं आणि ती तो उघडण्याचे ठरवते. नाही बेला, सर्वांना येऊ दे. कोणाची वाट बघायची बेलाला गरज नाही. ती स्वतःच्याच आरशातल्या प्रतिमेला सांगते आणि बॉक्सचं लॉक उघडण्यासाठी काही शोधू लागते. इवान सर्वांशी बोलून नाश्ता करून आपल्या रूममध्ये जातो. फ्रेश झाला होता इवान आणि त्याला प्रिशाचा फोन येतो. छबीबद्दल त्याची उत्सुकता आणि कुतूहल वाढत चालले होते. त्यामुळे प्रिशाच बोलून होतं तेव्हा तो तिला विचारतो, प्रिशा, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा विचारा ना. छबीबद्दल मला अजूनही खूप कुतूहल आहे. तुला ती कशी भेटली? मी सांगितलं ना, छबी खूप आधीपासून माझ्या सोबत आहे. म्हणजे मला तिच्याशिवाय इतर माझ्या आयुष्यातलं कोणी आठवत नाही. माझी तिची पहिली भेट ही माझ्या खूप चांगल्या लक्षात आहे. हा तेच, तू छबीला कशी भेटली? भेटली म्हणजे ती माझ्या घरी दारात सापडली होती. मला जखमी होती ती. जखमी? कशी काय? काय झालं होतं? प्रिशा ह्याला काही कळतं का असं फोनकडे बघत म्हणते. इवान ती जखमी छबी होती. मांजर आहे. तिला बोलता येत नाही. म्हणजे मला तरी मांजरीची भाषा कळत नाही. मग मला काय माहिती काय झालेलं तिला? इवान आपली जीभ चावून घेतो. प्रिशाला कुठे माहीत होतं छबीला बोलता येतं? तिला कुठे माहीत होतं छबीला रूप बदलता येतं? इवान सावरत म्हणतो, अरे हो, मी भावनेच्या भरात विसरलोच होतो. मांजर बोलत नाही ना? हो ना. प्रिशाही हसते आणि मग पुढे म्हणते, तिला मी ड्रेसिंग करून दिली आणि तिची काळजी घेतली. तिला दूध दिलं. काही दिवसांनी ती बरी झाली. मला वाटलेलं की ती बरी झाली की आपल्या मार्गी जाईल, पण तसं नाही झालं. ती माझ्या सोबतच राहू लागली
आणि हळूहळू तिने माझ्या बेस्ट फ्रेंडची जागा घेतली. ती माझ्या सोबत सर्वत्र जायची. इवान सर्व ऐकून हम्म करतो. प्रिशा म्हणते, आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील ही आशा. इवान हसून फोन ठेवतो. पण आता त्याच्या डोक्यात अजून प्रश्न सुरू झाले होते. तो छबीच बोलणं सारखं आठवून खुश होता. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. मी देव आहे. कम ऑन इवान. देव नसलास तरी तू वाईट तर नाहीस. पण मला जाणून घ्याच आहे मी खरंच कोण आहे. कसम. इवान विचार करत होता आणि त्याला छबीनी सांगितलेलं आठवलं. मला एक्सप्लोर करावे लागणार आहे. स्वतःला मनन करावं लागेल म्हणाली ती. ते आठवताच इवान जाऊन आपल्या रूमच्या टेरेसवर जातो आणि संध्याकाळच्या वातावरणाचा आनंद घेत असतो. तो आपल्यासाठी एक आसन घेऊन येतो आणि मनन करायचं निश्चय करतो. डोळे मिटून तो लक्ष एकाग्र करायचा प्रयत्न करतो. बराच वेळ त्याला स्वतःला शांत करता येत नव्हतं. मनात सारखे हे नाही तर ते विचार सुरू होते. शेवटी हळूहळू त्याचे विचार कमी होतात. बाहेरचे विचार जसे बंद होतात तो स्वतःच्या आत जाऊ लागतो. स्वतःबद्दल विचार सुरू होतात. इवानला एक शांतीचा अनुभव येत होता. हे ब्रह्मांड जणू त्याला काही सांगू इच्छित होते. वायाच्या गारव्यात, पक्ष्यांच्या चिचिवाटमध्ये सर्व जणू त्याला काही संकेत देत होते. आसमान के परे एक जहां है कही. झूठ सच का वहां कायदा ही नहीं. रोशनी के वहां की अलग नूर है. सारे जिन्समों के साये वहां जाते हैं. चल वहां जाते है. इवानला डोळे बंद ठेवून ही सर्व स्पष्ट दिसत होते आता. आणि त्याला तो प्रश्न आठवला, मी कोण आहे. माझा भूतकाळ काय आहे. मला स्वतःबद्दल काय माहिती हवी. त्याला त्याचा हात कोणी हातात घेताना दिसले. इवान त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याचा खूप प्रयत्न करत होता पण त्याला फक्त हाताने एक दिशा दाखवताना दिसत होतं आणि बोल ऐकू येत होते. चल वहां जाते है. प्यार करने हम वहां जाते है. इवाननी हात घट्ट धरला आणि त्या दिशेने जाणे बंद केले. तो थांबल्यामुळे तीही थांबली. इवान तिला आपल्याकडे वळवतो. तिचे केस तसे चेहऱ्यावर पडतात. तो उत्सुकतेने त्या चेहऱ्यावरून केस बाजूला करतो आणि इवानला झटका बसतो. बेला. त्या झटक्यातच तो आपले डोळे उघडतो. इकडे बेलानी बॉक्स उघडला होता. त्या बॉक्समध्ये छान नीट गुंडाळून ठेवली होती एक छान अशी वेणी. त्याच्यावर सुंदर असे अलंकार लावले होते आणि ती वेणी तिला आपल्याकडे आकर्षित करत होती. बेला निरीक्षण करत त्या वेणीला बघत होती की तिला ती वेणी लावण्याचा मोह अनावर झाला. तिने लगेच ती आपल्या केसांना लावली आणि बघता बघता ती वेणी तिच्या केसांमध्ये एक झाली. बेलाच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू क्रूर चेटकिणीच्या हसूत बदलले. तितक्यात तिथे काजल आली. बेलाला ती हाक मारते, बेला. बेला तिला तिथे अनपेक्षितपणे बघून थोडी भांबावते. तू आज कॉलेजमधून अशीच निघून आलीस. तुझी पुस्तकं तिथेच सोडून आलीस. काजल तिला पुस्तकं देत बोलत होती. तिला समोर तो उघडलेला बॉक्स दिसला. बेला. हे काय. तू उघडलास हा बॉक्स एकटीने. काजलचा प्रश्न ऐकूनच बेलाच्या डोळ्यात जणू रक्त साठून आले. ते लाल झाले. ती काजलकडे बघते आणि तीच ते भयानक रूप बघून काजल घाबरली. बेला, काय झालं. तू ठीक आहेस ना. नेव्हर फेल्ट बेटर दॅन थिस डिअर. बेलाने तिला जवळ ओढून घेतलं. काय होतं त्या बॉक्समध्ये. आपल्या लांब लचक वेणीकडे बघते ज्यानी तिने तिला जवळ ओढले होते. वेणी तिला दाखवत बेला म्हणते, मस्त आहे ना. बघ ना ह्यात हिरे पण जडले आहेत. सुंदर आहे ना. रंगेबेरंगी. बेला अगदी त्या वेणीत मग्न होऊन बोलत होती. ती वेणीला नाही तर ती वेणी तिला कंट्रोल करत होती. काजलला बेलाचा अवतार बदललेला जाणवला होता. त्यांनी तो बॉक्स उघडण्याचं ठरवण्यामागेही काही कारण होते. पण बेलानी तो बॉक्स उघडला होता आणि ज्याची भीती होती तेच झालं होतं. तिने एकटीने बॉक्स उघडला होता. बेला, सोड मला. काय करतेस. तुला वेड लागलं का.
वेडी नाही हा म्हणायचं मला. बेला लाट येत म्हणते. बेला सोड म्हणटल ना. काजल वायफळ स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिला असं झटताना बघून बेलाला आनंद होत होता. स्वतःला तिच्यापेक्षा शक्तिशाली अनुभवून छान वाटत होते. तिला हवीहवीशी वाटत होती ती पॉवर, ती शक्ती. काजलच तिला सोड म्हणून विनवण आवडत होतं. बेला, मी सर्वांना सांगून टाकेल तू काय केलंस. हा बॉक्स उघडलास. आरिश आणि इवानला सुद्धा. इवानचं नाव ऐकताच बेलाचा राग पराकाष्ठाला गेला. काय सांगणार. मी बॉक्स उघडला. माझ्याकडे का दिला. तुला माहिती का. कारण माझी निवड केली तिने. कोणी. काजल आपल्या गया भावतीची तिच्या वेणीची पकड सैल करण्याच्या प्रयत्नात म्हणाली. माझी निवड केली आहे ह्या वेणीनी, ह्या अंगठीनी. माझी निवड केली आहे कार्मिलानी. कार्मिला. काजलच्या डोळ्यात त्या नावानेच भीती आली. बघता बघता बेलांनी आपली वेणी आवळली आणि काजलच्या डोळ्यातली भीती नाहीशी होत तिचे डोळे पांढरे पडले. झालं. जा सांग आता कोणाला जाऊन काय काय सांगायचं ते. इवानला सांगणार म्हणे. ती काजलच्या मृत शरीराला बाजूला फेकते. बेला आपल्या वेणीला कुरवाळत त्यावरून हात फिरवत स्वतःवरच आज खुश होती. इवान अस्वस्थ झाला होता. त्याला बेलाचा चेहरा दिसण्याचं काय कारण होतं. बेलाच आणि त्याचं काय नातं. छबी म्हणाली होती मी मनन केलं तर मला माझा भूतकाळ कळेल. बेला माझा भूतकाळ आहे. म्हणजे बेला सुद्धा इस्लिनवरून आली आहे. इवानला आपल्या आधीच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती आणि समोर बेलांनी नवीन प्रश्न आणून ठेवले होते. हे सर्व काय होतं, का होतं त्याला ह्याची उत्तरं फक्त छबी देऊ शकणार होती. छबीला कसं भेटता येईल आता. प्रिशाशी आत्ताच बोललो आणि तिच्या घरी गेलो तर तिला आवडेल का असं. पण मग छबीशी कॉन्टॅक्ट कसा करू. इवान बेचैन झाला होता. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये इवानला छबीला भेटून तिला सर्व सांगायचं होतं. त्यांनी सर्वत्र बघितलेलं, पण प्रिशा कॉलेजमध्ये कुठे दिसत नव्हती. इवान लायब्ररीत जाऊन बसला होता. सारखा तो प्रिशाचा फोन ट्राय करत होता. शेवटी प्रिशा फोन उचलते. अरे काय झालं आहे. मी कॉलेजलाच येत आहे. आणि छबी. काय बात आहे इवान सर, तुम्ही आजकाल छबीमध्ये खूपच जास्ती इंटरेस्ट घेत आहात. चांगलीच मैत्री झालेली दिसते तुमची दोघांची. इवान नाही तसं काही नाही असं समजावण्याचा प्रयत्न करतो. ती एकटी घरी काय करणार ना. कॉलेजमध्ये आमच्या सगळ्यांसोबत एन्जॉय करेल ना. प्रिशा हसते. तुम्ही कुठे आहात. मी लायब्ररीत आहे. इवान आपल्या आजूबाजूचे पुस्तक बघत म्हणतो. ठीक आहे मी येते तिकडे. नको इकडे नको, बोलता नाही येणार इथे आपण कॅन्टीनला भेटू. काही वेळाने प्रिशा कॅन्टीनला इवान बसला असतो तिथे येऊन बसते. तिच्या सोबत छबीला बघून इवानच्या जीवात जीव आला. त्याला छबी सोबत किती काही बोलायचं होतं. छबीच्या डोळ्यात एक झलक बघताच छबीला त्याची अवस्था कळली होती. ती डोळे मिचकावून म्याऊ करते. प्रिशाशी काही वेळ तो बोलतो आणि मग क्लासचा टाइम झाला आहे म्हणून प्रिशा जायला निघते. तिच्या सोबत छबीलाही घेऊन जाणार हा विचार येताच इवान म्हणतो, छबीला राहू दे इथे. आता मात्र प्रिशा इवानला शंकेने बघते. ती बोर होईल ना क्लासमध्ये आणि मला आता लेक्चर नाही. आम्ही दोघे गप्पा मारू. काय गप्पा. प्रिशा इवानला त्याचा स्क्रू नक्कीच पडला आहे असं बघते. म्हणजे आम्ही खेळतो इथे. तू नको काळजी करू मी लक्ष ठेवेल तिच्याकडे. म्हणजे परत कुठे पळून नाही जाणार ना. इवान छबीची खट्याळ स्माईल बघण्याचं टाळत प्रिशाला म्हणतो. प्रिशा छबीला टेबलवर ठेवते आणि तिला बजावते. इवानला त्रास देऊ नकोस हा. छबी नुसतंच म्याव करते. प्रिशा एक नजर इवानवर टाकते. तो निश्चिंत जा असं सांगतो तिला. प्रिशा जाते तसं तो तिला जाताना बघत बसतो आणि ती दिसेनाशी होते तसं तो छबीकडे वळतो. त्याला किती प्रश्न पडले होते.
तो एकावर एक विचारायला सुरुवात करतो आणि ते ऐकून छबी टेबलवरून उडी मारून पळते, मागे वळून त्याला बघते आणि म्याव करून मी आले असं सांगते. इवान तिची वाट बघत बसतो. काही क्षणांनी तिथे छबी आपल्या मनुष्य रूपात आली होती. इवानच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून ती म्हणते, आता बोला. इवान अधीर होऊन तिला सांगतो, तू सांगितल्याप्रमाणे मी मनन करायचा प्रयत्न केला. मी कोण, नेमकं माझ्या आयुष्याचा उद्देश काय ह्या प्रश्नच उत्तर मिळावं म्हणून. तू म्हणालेलीस ना मला मनन करून सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार. छबी होकारार्थी मान हलवते. पण मी मनन केल्यावर मला समोर कोण दिसलं माहिती? कोण? छबी डोळे मोठे करून विचारते. बेला. मला बेला दिसली. इवान छबीपेक्षा मोठे डोळे करून तिला सांगतो. काय कसं शक्य आहे ते? बेला. नाही, तुमचं बघण्यात काही चुकलं असेल. खरंच, मीही असाच शॉक झालो. मला बेला का दिसली? म्हणजे बेलाचा आणि माझं काय कनेक्शन आहे? ती पण आपल्यासारखी आहे का? इस्लिनवरून आली आहे इकडे? नाही. तुम्ही मनन केल्यावर तुम्हाला देवी प्रकृती दिसायला हव्या होत्या. कोण? आता ही कोण? देवी. छबी मोठी स्माईल देते, जिच्यासाठी तुम्ही इथे आला आहात, ज्यासाठी तुम्हाला इथे पृथ्वीवर पाठवलं आहे. काय? कोण? म्हणजे बेला देवी प्रकृती आहे. छबी गोंधळून त्याला बघते आणि म्हणते, नाही ते शक्य नाही, देवी प्रकृती तर. छबी काही बोलता बोलता थांबली. काय सांगना? देवी प्रकृती बेला नाही तर कोण आहे? तुला माहित आहे का? छबीच्या डोळ्यात होकार होता पण ती मानेने नकार देत होती. इवान लगेच तिचा हात धरून घेतो. प्लीज. मला सांग ना कोण आहे देवी प्रकृती? नाही सांगू शकत मी बांधील आहे. देवी प्रकृती आणि माझं नातं काय तेवढं तर सांग. छबी परत स्माईल करते. हे मी कसं सांगू? तुमचं आणि देवी प्रकृती नातं म्हणजे शब्दांचं लेखणीशी असलेलं नातं, हृदयाचं त्याच्या धडकनशी असलेलं नातं, शरीराचं आत्म्याशी असलेलं नातं म्हणजे तुमचं आणि देवी प्रकृतीच नातं. मग कुठे आहे देवी प्रकृती? इथेच आहे. नेहमी असणार तुमच्या आजूबाजूला. मग मला का नाही भेटली अजून? इवानचे प्रश्न वाढत चालले होते. वेळ आली की नक्की कळेल तुम्हाला. छबीचे उत्तर इवानला डोकं खाजवायला मजबूर करत होते. छबी त्याला बघत म्हणते, रिलॅक्स. सर्व ठीक होईल, डोंट पॅनिक. तुम्ही देवी प्रकृतीला नक्की भेटाल. तुम्ही पृथ्वीवर आलाच त्यासाठी आहात. आपलं प्रेम सिद्ध करायला. तुम्हाला जसं हे कळलं आहे तसं त्यांना ही जाणीव होऊ द्या ना. मला सांग ना तुला माहित आहे तितकं. प्लीज नाही तर विचार करून मी वेळ होईल. इवान विनंती करतो. माझ्यावर ही काही बंधन आहेत अभू आणि ही बंधनं तुम्हीच लादली आहेत माझ्यावर. इवान आश्चर्याने विचारतो त्यावर छबी मान हलवते. तुम्हाला काही का आठवत नाही प्रभू? हे बघ, तू मला काही आठवत नाही ह्याचा गैरफायदा घेत आहेस. मला प्रभू म्हणतेस ना. मग मीच तुला आदेश देत आहे तू मला सर्व सांग. कोण आहे देवी प्रकृती? तुम्हाला अजून नाही कळलं देवी प्रकृती कोण आहे? छबीच्या डोळ्यातला, त्याची होणारी अस्वस्थता बघून येणारे खट्याळ भाव इवाननी टिपले होते पण सध्या तिच्याशिवाय त्याला सांगणार होती सर्व. तू मला सांगणार आहेस का? छबी हात जोडून बसली होती. मला क्षमा करा प्रभू, सांगते. त्यामुळे आता इवानच्या चेहऱ्यावर स्माईल आली. छबीला कसं कंट्रोल करायचं हे त्याच्या हातात होतं आता. तुम्हाला तर हेही आठवत नसेल ना मी कोण? तर पहिले तिथून सुरुवात करू का? इवान ठीक आहे असं बघतो. छबीकडून आता त्याला सर्व कळणार ह्या आनंदात इवानला काय करावे काय नाही सुचेनासं झालं.
you